हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट। आता डिटर्मिनंटचे ॲप्लिकेशन नेमके काय आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। आता ह्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत, तसे तुम्ही 10th स्टँडर्डला ऑलरेडी ह्याचे ॲप्लिकेशन बघितलेले आहेत। 10th स्टँडर्डला तुम्ही 2 व्हेरिएबलमध्ये लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत। मग ते सॉल्व्ह कशाचा यूज करून, तर डिटर्मिनंटचा यूज करून सॉल्व्ह केलेले आहेत। तर इथं आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स स्टडी करायचं आहे। तिथं ऑर्डर 2x2 चे स्टडी केले तुम्ही 10th स्टँडर्डला, 11th स्टँडर्डला तुम्हाला ऑर्डर 3x3 चे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आहेत। मग 3 इक्वेशन दिलेले असतील त्यांनी, आणि ते 3 इक्वेशन डिटर्मिनंटचा यूज करायचा, क्रॅमर्स रूलचा यूज करायचा आणि सॉल्व्ह करायचा। 10th स्टँडर्डला तुम्ही हाच क्रॅमर्स रूल यूज केला होता। तसंच ह्याचे ॲप्लिकेशन आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी पण आपण डिटर्मिनंटचा यूज करू शकतो। तर बघूया आपल्या 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप ॲप्लिकेशन बघू आपण। तर पहिलं ॲप्लिकेशन बघू आपण क्रॅमर्स रूल। आता नेमका क्रॅमर्स रूल कशासाठी यूज करायचा, जर अशी 3 इक्वेशन दिलेली असतील, a1x + b1y + c1z = d1, a2x + b2y + c2z = d2, a3x + b3y + c3z = d3। असे 3 व्हेरिएबल मधले जर 3 इक्वेशन दिले असतील आणि हे जर सॉल्व्ह करा म्हटलं, कशाचा यूज करून, तर क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व्ह करा जर म्हटलं, तर मग कसे सॉल्व्ह करायचे, तर बघा मग क्रॅमर्स रूल काय आहे, बाय क्रॅमर्स रूल। तर क्रॅमर्स रूल सांगतो x = dx/d, y = dy/d and z = dz/d। 3 लिनियर इक्वेशन दिले आणि विचारले x y z ची व्हॅल्यू काढा, तर x y z ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे फॉर्म्युले, म्हणजेच हा क्रॅमर्स रूल आहे। पण ह्याच्यामध्ये आपल्याला d ची व्हॅल्यू माहित पाहिजे, dx माहित पाहिजे, dy माहित पाहिजे, dz माहित पाहिजे। मग हे काढायचा कसा, तर d म्हणजे डिटर्मिनंट, d = डिटर्मिनंट। मग डिटर्मिनंट घेताना काय करायचं, x चे कोएफिशिएंट पहिल्या कॉलम मध्ये घ्यायचे, a1 a2 a3, y चे कोएफिशिएंट दुसऱ्या कॉलम मध्ये b1 b2 b3 आणि z चे कोएफिशिएंट तिसऱ्या कॉलम मध्ये घ्यायचे, c1 c2 c3। हा भेटला डिटर्मिनंट d। आता ह्याच्यानंतर d हा डिनोमिनेटरला पुट करू शकतो, पण इथे एक काळजी घ्यायची, डिटर्मिनंट 0 नाही पाहिजे। d ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे, d ≠ 0। काय 0 नाही पाहिजे, तर डिनोमिनेटरला 0 असेल तर चालत नाही, कारण त्याचा डिव्हिजन करता येत नाही, नॉट डिफाईन असतो। म्हणून d ची व्हॅल्यू 0 नाही आली पाहिजे, 0 च्या व्यतिरिक्त काही आली तरी चालते। मग बघा d, आता dx काढायचा आहे। मग dx काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर डिटर्मिनंट। आता dx म्हणजे x च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी d1 d2 d3 घ्यायचे, d1 d2 d3 घ्यायचे, बाकी हे दोन कॉलम ॲज इट इज, b1 b2 b3 c1 c2 c3। तसंच dy जर काढायचा असेल तर डिटर्मिनंट, dy फाइंड करण्यासाठी y चे जे कोएफिशिएंट आहे त्याच्याऐवजी d1 d2 d3 घ्यायचे, आणि पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम ॲज इट इज, a1 a2 a3 c1 c2 c3। आता जे दुसरा कॉलम आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचे, d1 d2 d3। तसंच dz फाइंड करायचं असेल तर डिटर्मिनंट, आता z च्या कोएफिशिएंट dz फाइंड करायचं म्हणजे z च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी d1 d2 d3 येतील, d1 d2 d3, बाकी पहिली दोन कॉलम ॲज इट इज, a1 a2 a3 b1 b2 b3। तर बघा क्रॅमर्स रूल यूज करताना आपल्याला x y z ची व्हॅल्यू काढायची, आणि ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला d माहित पाहिजे, dx माहित पाहिजे, dy माहित पाहिजे, dz माहित पाहिजे। ह्या व्हॅल्यू माहित झाल्या तुम्ही dx चा जागेवर, आता हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा ते तर माहिती आहे तुम्हाला, याचे एक्सपान्शन करायचं आणि याची जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू dx च्या जागेवर पुट करायची, d ची व्हॅल्यू d च्या जागेवर पुट करायची, दोन्हीचं डिव्हिजन करायचं, x ची व्हॅल्यू भेटेल।
तसं dy ची व्हॅल्यू dy च्या जागेवर पुट करायची, d ची व्हॅल्यू d च्या जागेवर पुट करायची, डिव्हिजन करायचं y ची व्हॅल्यू भेटेल. तसं dz ची व्हॅल्यू dz च्या जागेवर, d ची व्हॅल्यू d च्या जागेवर दोन्हीचं डिव्हिजन करायचं z भेटेल. अशा पद्धतीने तुम्ही याचा यूज करून x y z फाइंड करू शकता. म्हणजेच क्रॅमर्स रूलचा यूज करून तुम्ही काय करू शकता, x y z फाइंड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा यूज करायचा आहे आपल्याला एक्सरसाइज 4.3 मध्ये. त्याच्यामध्ये असे 3 इक्वेशन दिलेले असतील आणि सॉल्व्ह करा म्हणतील. कशाचा यूज करून, क्रॅमर्सचा. तर पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा यूज कसा करायचा. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.